नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, काल आदिवासी विकास विभागाअंतर्गत चौकीदार पदासाठी 416 जागांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीमध्ये वेगवेगळे पॉईंटवरती मी आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहात। आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आदिवासी विकास विभागाची जाहिरात असूनही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकही जागा नाही याचं देखील उत्तर मी तुम्हाला देणार आहे। आणि या जाहिरातीचा अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती अनेक या ठिकाणी आदिवासी समाजांचे वेगवेगळे जे या ठिकाणी ग्रुप्स आहेत त्यांच्यामार्फत प्रचंड विरोध केला जात आहे, आंदोलनाचा इशारा दिला जात आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही लगेच फॉर्म का भरायचा नाही याचं कारण सांगणार आहे। ST कॅटेगरीला जागा नाही याचं देखील उदाहरण मी तुम्हाला देणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे परीक्षा TCS घेणार नाही, IPPS घेणार नाही, मग परीक्षा कोण घेणार आहे? खाजगी कंपन्यांकडे याचा अहवाल देण्यात आलेला आहे का? सरकारचं किती दुर्लक्ष आहे? डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट मी येथे घेणार आहे। आदिवासी विभागाची जाहिरात असूनही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ST कॅटेगरीची एकही जागा या पदभरतीमध्ये दिलेली नाही। आणि याच्या मार्फत आदिवासी म्हणजे ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय होत आहे। खूप सारे या ठिकाणी आंदोलनाचे इशारे देण्यात आलेले आहे। नाशिकमध्ये प्रचंड मोठे आंदोलन होण्याचा देखील इशारा दिलेला आहे आणि ते होऊही शकते, कारण आदिवासी विकास विभागाची जाहिरात असून एकही जागा तेथे देण्यात आलेली नाही। दुसरा पॉईंट म्हणजे कंपनी आता ज्यावेळेस इथून मागे 2023 पासून जेवढ्या पण TCS IBPSने परीक्षा घेतलेल्या आहेत त्यांच्या लिंक मी चांगल्या प्रकारे ओळखतो, त्यांच्या वेबसाईट चांगल्या प्रकारे ओळखतो। परंतु आदिवासी विकास विभागाने हा फॉर्म चौकीदारचा फॉर्म भरण्यासाठी जी लिंक दिलेली आहे ती TCSची देखील नाही आणि IBPSची देखील नाही। आणि जर विभागाला तुम्ही हेल्पलाईनवरती कॉन्टॅक्ट केला तर कोण परीक्षा घेणार आहे याचं तो माहिती सांगता येत नाही। अधिकारी बाहेर आहेत, ते आल्यावरती तुम्हाला उत्तर देतील। अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे आदिवासी विकास विभागामार्फत दिली जात आहे। सर्वांनी एकत्र येऊन नक्की परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे, IBPS घेणार आहे हे स्पष्ट करावे। आणि जे फॉर्म भरण्यासाठी लिंक दिलेली आहे ती TCSची 100% नाही आणि IBPSची देखील 100% नाही। परंतु जी वेबसाईट डिझाईन केली आहे संपूर्ण IBPS कंपनीची वेबसाईट तशाप्रमाणे डिझाईन केलेली आहे, परंतु ती IBPSची वेबसाईट नाही। काहीतरी भ्रष्टाचाराचा एक नजर म्हणजे काळा गोंधळ असल्याची शंका सर्वांना याच्यामध्ये वाटत आहे। त्याच्यामुळे सर्वांनी उद्या सकाळी मी आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे या चौकीदार पदभरतीचा तो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तो जॉईन करा। तिथे आपण सर्वांनी हेल्पलाईनवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि मागणी करायची तुम्ही एक परिपत्रक प्रसिद्ध करा की ST कॅटेगरी म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांना याच्यामध्ये जागा का नाही आणि परीक्षा कोण घेणार आहे याचं देखील त्यांनी जाहिरातीमध्ये आता प्रत्येक जाहिरात जी स्पष्ट होते त्याच्यामध्ये परीक्षा TCS घेणार आहे किंवा IBPS घेणार आहे ते स्पष्ट दिलेलं असतं, परंतु याच्यामध्ये काही TCS घेणार आहे किंवा IBPS घेणार आहे याची काहीही माहिती दिलेली नाही। ठीक आहे, तर अशा प्रकारची अपडेट होती। आणि सांगायचा मुद्दा एवढाच आहे की लगेच आता या ठिकाणी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे? 18 मे तारीख आहे। किती? 18 मे तारीख आहे। तर लगेच कोणीही फॉर्म भरू नये। तुम्ही फॉर्म कधी भरायचा आहे? 7-8 मे नंतर। किती? 7-8 मे नंतर तुम्ही फॉर्म भरायचा आहे, कारण हा या ठिकाणी काही याच्या स्पष्ट प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध झाल्याशिवाय लगेच फॉर्म भरणे या ठिकाणी चुकीचे ठरणार आहे। त्याच्यामुळे लगेच कोणीही फॉर्म भरू नका। सांगण्याचा मुद्दा एवढाच होता। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा।